नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आता इथे बघा, अशा पद्धतीप्रमाणे वांगी कलरची साडी आहे, त्याच्यावरती ग्रीन कलरचा हा ब्लाऊज पीस आहे, त्यावरती आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। खूप सुंदर अशी आपली डिझाईन आहे बघा। इथे आता 10.5 छातीचा गडी चौथा भाग आहे, म्हणजे 42चा चौथा भाग। त्याच्या पद्धतीप्रमाणे 5.6 इंच मुंडा खोली घेतलेली आहे, 5.6 इंच मी शोल्डर घेतलेले आहे। कंबर तुमची जेवढी असेल त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता इथे बघा, मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। गळ्याची उंची आपण इथं 11 इंच घेतलेले आहे। 10.5 इंचाचा आपला गळा तयार होणार आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आपण घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे बघा, आपण काय करायचं आहे, वरून मी थोडंसं डॉट 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 आकार ज्यावेळेला आपला व्यवस्थित त्यावेळेस डार्क करायचं आहे। तर अशा पद्धतीप्रमाणे बघा, तिथपर्यंत मी आकार थोडासा खाली नेला आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार आपल्याला ज्या वेळेला व्यवस्थित वाटतो त्यावेळेलाच आपण हा व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे काढून घ्यायचा आहे। खूप सुंदर असा हा आकार आहे बघा, खूपच छान आहे। त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की कोणत्याही, आता हा वटपौर्णिमेसाठी खास ब्लाऊज डिझाईन तयार केलेला आहे, त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही बघा। अशा पद्धतीप्रमाणे आता वटपौर्णिमा जवळ आलेली आहे, त्यावर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे हा खूप सुंदर अशी डिझाईन आहे, तुम्ही ही ट्राय करू शकता। आता कॅनव्हास पेपरवरती मध्य सेंटरवरती पकडून आपण गळ्याचा आकार व्यवस्थित काढून घेतला कॅनव्हास पेपरवरती, आणि जसा आहे तसा आकार काढून घ्यायचा। मध्यभागावरती एक्स्ट्रा मार्जिन मी ठेवलेला आहे, त्याच्यानंतर तो पुढील भाग कट करून टाकला आणि आतील गळ्याचा आकार आपण 1 इंचावरून खालून आपण हा आकार व्यवस्थित इथे बघा कट करून घेतलेला आहे। आता इथे पहिल्यांदा काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरती अस्तर ठेवलं, खालून आपण फक्त एकदा शिलाई करून घ्यायची आहे आणि फक्त आतमध्ये आपण अस्तर पलटी करून घ्यायचं आहे। आतमध्ये अस्तर पलटी झाल्यानंतर आपण वरून एक दाब टीप देऊन घ्यायची। इथे बघा, खूपच सिल्क साडी आहे। सिल्क साडीवरती अशा पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला काय होतं, आपण डायरेक्ट कॅनव्हास पेपर जोडून घ्यायचं नाही, कारण की जोडून घेतल्यानंतर तो आतमध्ये दिसू शकतो ट्रान्सपरंट साडीच्या वेळेला। त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे मी दुसऱ्या भागावरती हा अस्तरचा दुसरा भाग घेणार आहे आणि त्याच्यावरती हा आपण जो गळ्याचा आकार आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे। आता जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते व्यवस्थित मी कट करून घेतलं, हे बघा सगळीकडून। आता इथे बघा, मी जो आकार आहे तो व्यवस्थित अस्तरच्या भागावरती पूर्णपणे व्यवस्थित इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतला, म्हणजे तो व्यवस्थित आपला चिकटला जातो। आता कढईमध्ये एक एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं आहे, ते मार्जिन आपण दुमडायचं आहे आणि पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची आहे। अशा वेळेला ज्या वेळेला हेवी साड्या असतात त्यावेळेला आपण अशा पद्धतीप्रमाणे, कारण की ट्रान्सपरंट असल्यामुळे कॅनव्हास पेपर आपला आतला दिसू शकतो, त्या पद्धतीप्रमाणे आपण असं करायचं, म्हणजे एक्स्ट्रा आपण हे घेतलेलं आहे अस्तर आणि त्याच्यावरती आपण हा गळ्याचा आकार व्यवस्थित फिनिशिंगच्या साह्याने तयार केलेला आहे। आता त्याचा मध्य सेंटर काढला। आता आपण इथे बघा, आपण ब्लाऊजचा सुद्धा मध्य सेंटर काढून घेतला। दोन्ही मध्य सेंटर जोडून घ्यायचे, पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आकार हलणार नाही, शिलाई करायला पण सोपी जाईल। अशा पद्धतीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार कट करताना पहिल्यांदा पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आकार व्यवस्थित आपला हा व्यवस्थित शिलाई करताना कुठेही मागे पुढे होत नाही। व्यवस्थित गळ्याच्या भोवती पूर्णपणे आपण शिलाई करून घ्यायची। 5 इंच मार्जिन ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे आकार हा व्यवस्थित कट करायचा। हे बघा, आता कट करताना 5 इंच बाहेरूनच आकार व्यवस्थित कट करायचा, म्हणजे आपल्याला छोटे कट मारायचे असतात। कट मारल्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग येतं। आतमध्ये अस्तर, हे बघा, आपण जो आकार आहे तो आतमध्ये व्यवस्थित पलटी होतो। आता आतमध्ये आकार आपण व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे आणि वरून एकदा फक्त आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे। दाब टीप देताना व्यवस्थित द्यायचं, कारण अस्तर आपलं दिसू नये बाहेरच्या साईडला, ह्याची काळजी घ्यायची, कारण की तो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित फिनिशिंगच्या साह्याने तयार होतो। त्या पद्धतीवर आपलं हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे दाब टीप। आता इथे बघा, आकारावरती मी दाब टीप देऊन झालेली आहे। आता
इथे काय केलेलं आहे बघा, जो आपला साडीचा कलर आहे त्याची मी सरळ पट्टी काढलेली आहे। एका साईडचा आपण फक्त थोडंसं कपडा घ्यायचा आणि त्या पद्धतीप्रमाणे 2.5 इंचाची मी पट्टी काढलेली आहे, सरळ पट्टी काढलेली आहे। पट्टी दुमडली आणि कडेने फक्त एकदा शिलाई करून घेतलेली आहे। शिलाई करून झाल्यानंतर पट्टी आपल्याला सरळ भागावरती फोल्ड म्हणजे काढून घ्यायची आहे। कशाच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकता बघा, अशा पद्धतीप्रमाणे। हे बघा, पट्टी काढून झाल्यानंतर इस्त्रीने एकदा तुम्ही याला प्रेस करून घ्या, म्हणजे जी शिलाई असते ती एका साईडला घ्या आणि व्यवस्थित तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे हे बघा। आता इथे बघा, मी ही पट्टी आहे त्याचे मी 4-4 इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत। पट्टी मी एकदा इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतली, म्हणजे त्याच्यामुळे ती बघा व्यवस्थित तयार झालेली आहे। त्याच्यानंतर मी हे 4-4 इंचाचे तुकडे कट केलेले आहेत। ते आपला जो गळ्याचा खालचा आकार आहे, जिथून आपण आकाराला कर्व दिला तिथून आपण ही पट्ट्या जोडायला सुरुवात करायची। पट्टी दुमडायची आणि शिलाई करतो त्या बाजूला आपली दोन्ही टोके आली पाहिजेत। अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे पट्ट्या आपण जोडत जायचं आहे। आता पट्ट्या जोडताना जिथे आता बघा तुम्हाला लक्षात आले असेल, हा आकार वेगळा असल्यामुळे, थोडासा मटका आकार असल्यामुळे त्याच्यामुळे मार्जिन थोडंसुद्धा ठेवायचं नाही, लागोपाठ ह्या पट्ट्या जोडत जायचं आहे आपल्याला। त्याच्यामुळे तिथे सुंदर अशी आपली फुलं तयार होणार आहेत बघा। कलर कॉम्बिनेशन खूपच छान झालेलं आहे। वांगी कलरची साडी आहे, त्याच्यावरती ग्रीन कलरचा हा आपला ब्लाऊज पीस आहे। त्याच्यानंतर खूपच सुंदर असा हा इथे बघा, तर ह्या पट्ट्या त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडत जायचं आहे। आता त्या साईडला सुद्धा आपण जिथे आपण जो आकार वेगळा केला होता तिथेपर्यंत आपण सुरुवात केली होती, तिथेपर्यंतच आपण ह्या जोडलेल्या आहेत। आता त्याच्यानंतर पुढे बघा, आपण ज्या पट्ट्याचं मार्जिन आहे ते पुढे आलेलं आहे, ते अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या साईडवरून आपण हे कट करून घ्यायचं आहे। हे बघा, आता जे पुढून आपण अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आता मार्जिन कट झाल्यानंतर इथे बघा, मी 1/2 इंचाची पट्टी काढलेली आहे, दुमडल्यानंतर एका साईडवरून फक्त मी जोडायला अशा पद्धतीप्रमाणे। आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल, दुमडलेला भाग हा बाहेर आहे आणि ज्या बाजूने मी शिलाई करतोय त्या ठिकाणी पट्टी आपण फोल्ड केलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे, कारण की त्याच पट्टीमधली ही पट्टी मी घेतलेली आहे बघा। मगाची जी पट्टी आपण तयार केली होती त्यातलीच पट्टी मी घेतलेली आहे। अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडायची आहे। आता परत एकदा कडेने शिलाई करून घेऊया, म्हणजे ती व्यवस्थित पट्टी पॅक होऊन जाईल। आता सेम त्या साईडला सुद्धा आपण तशाच पद्धतीप्रमाणे फक्त गळ्याकडच्या बाजूला फोल्ड केलेली बाजू, म्हणजे जोडताना पट्टी लक्षात आलं असेल तुमच्या, गळ्याकडच्या साईडला आपण फक्त पट्टी फोल्ड केलेली आणि साईडने आपण शिलाई करून घ्यायची। आता खालच्या भागावरती मगाची जिथे पट्ट्या लावल्या तिथे आपण ही गोल्डन कलरची लेस जोडून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे तिथे आपण थोडीशी आतमध्ये दुमडली आणि परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे। आता शिलाई करून झाल्यानंतर बघा, जिथे मगाशी आपण त्या पट्ट्या जोडल्या, पट्ट्या म्हणजे आपण जी पट्टी एकसारखी म्हणजे जी सरळच पट्टी होती, पट्टी फक्त आपण मी 1/2 इंचाची पट्टी काढली होती, ती पट्टी दुमडून साईडने फक्त थोडासा गोट यावा त्या कलरचा म्हणून अशा पद्धतीप्रमाणे मी केलेला आहे बघा। आणि त्याच्यावरून फक्त आता ही लेस आपण फिरवायची आहे, फक्त थोडंसं मार्जिन आपण तिकडे ठेवायचं आहे आणि आपण तिथून अशी लेस कडेपर्यंत कमरेकडच्या साईडला आणायचं आहे, फिटिंगकडच्या साईडला। हे बघा, तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीप्रमाणे तुम्हीही खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। आणि तुम्ही जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल। तर त्याच बाजूने सुद्धा मी सेम हे बघा लेस लावून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे दोरे होते ते व्यवस्थित मी कट करून टाकले।
आता इथे बघा मी गोंड्यासाठी थोडेसे काठ राहिले होते, ते काठ माझा चौकोनी तुकडा कट केला 3 बाय 3चा आणि अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी घडी घातली. त्रिकोणी घडी करून हे बघा दुमडी करून शिलाई करून घेतली. अशा पद्धतीप्रमाणे सिंपल गोंडे आहेत, फक्त एका काठाचे आणि दुसरे आपण साडीचा जो कलर होता त्याचा मी दुसरा गोंडा तयार करणार आहे. तर मैत्रिणींनो, खूपच सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. शेवटी फुले आपली राहिलेली आहेत आता इथे. तर कशा पद्धतीने होतात ते पहा. हे बघा, तर दोन्ही गोंडे माझे तयार झालेले आहेत नॉडला. आता मी एक पहिल्यांदा फूल तयार करून घेतलेलं आहे. तर फूल कसं तयार करायचं ते बघा. मध्य भागावरून आपण पहिल्यांदा सुईच्या धाग्यातून सुईचा धागा वरती काढायचा, दोन्ही टोके जुळवायची, सिंगलच वरचाच पदर फक्त दुमडून घेतलेले आहे. 2 पदर असणार, वरचा पदर फक्त दुमडून घ्यायचा, दोन्ही टोके जुळवायची. जुळवून झाल्यानंतर एकदम व्यवस्थित शिलाईने शिलाई म्हणजे हात शिलाईने आपले व्यवस्थित टाके घालायचे. टाके घातल्यानंतर मध्य भागावरती आपण इथे ग्रीन कलरचा मोती वापरलेला आहे, हिरवा मोती वापरलेला, कारण की आपला ब्लाऊजचा कलर त्या पद्धतीप्रमाणे असल्यामुळे. आणि खाली फक्त आपण 2-3 टाके घालून घ्यायचे अशा पद्धतीप्रमाणे. परत एकदा मी तुम्हाला दाखवते बघा, समजूनच येतं. मध्य भागावरून सुईचा धागा, त्याच्यानंतर दोन्ही जुळवून घ्यायचे, या साईडचं त्या साईडचा शिलाई म्हणजे टाके घालायचे. टाके घालून झाल्यानंतर मध्यभागावरती आपला हा ग्रीन कलरचा बघा मोती लावून घ्यायचा आणि खाली 2-3 टाके घालायचे, म्हणजे तो पॅक होईल. अशा पद्धतीप्रमाणे सगळी मी फुलं तयार करून घेणार आहे. आणि खूप सुंदर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता इथे बघा, खालचे टक्स फक्त राहिले होते. टक्स 1/2 इंच आणि 4 इंचाची उंची, दोन्हीकडे सेम मार्जिन पकडत व्यवस्थित. आता इथे बघा, दोन्हीकडे टक्स त्याच पद्धतीप्रमाणे 1/2 इंच आणि 4 इंचाचा हा टक्स आहे. मागे पुढे करून शिलाई पक्की करून घ्यायची. आपली डिझाईन तयार झालेली आहे फायनली. इथे बघा, काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.